14 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी का नाही साताऱ्यात आपुलकीची मतिमंद व दिव्यांग मुलांची शाळा आहे का नाही तिथं आम्हाला आमंत्रित केलेलं. सुषमा पवार आणि अनिल पवार यांनी का नाही आमच्या सगळ्यांचा प्रमुख पाहुणे म्हणून आपुलकी शाळेतर्फे सत्कार सुद्धा केला. सत्काराचा कार्यक्रम झाल्यावर चला म्हणलं आता मुलाबाळांची शाळा बघूया. शाळेच्या भिंतीवर मुलांना खुश ठेवण्यासाठी का नाही एक नंबर भारी पेंटिंग केलेलं. सगळे चित्र बघून मला लहानपणीचे शाळेचे दिवस आठवलं. सरकार पुढे लागलं तर आणि चला म्हणलं तर आता आपण सगळं वर्ग बघूया. इथं मुलांच्या मतिमंदपणाच्या तीव्रतेप्रमाणे का नाही वर्ग भरवलं जातात. त्यामुळे वर्गांना पण नावं एकदम भारी भारी दिले त्या. ह्या वर्गात गेलो तर सरकार म्हणलं तर मी पण वाईट जरा मुलांनी शिकवतो आणि मुलांनी वर्ग पण एकदम भारी सजवलेलं होतं. प्रत्येक वर्गात प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार शिकवलं जात होतं आणि त्यांच्या कमकुवत बुद्धीनुसार ते इथं भरपूर शिकल्या त्या. माझं शिक्षण एकदम नॉर्मल शाळेत झालेलं पण आयुष्यात पहिल्यांदा मतिमंद शाळेतल्या मुलांचं शिक्षण बघून का नाही मन कसं अचानक एकदम भरूनच आलं. या बाळानं सगळ्यांनी हाय केलं मला अचानक मिठीच मारली. ही मुलं मतिमंद असून सुद्धा का नाही यांच्या हातात एक भारी जादू आहे. ही मुलं भारी भारी घरगुती उपयोगी वस्तू का नाही स्वतःच्या हातानं बनवतात आणि साताऱ्यात हायवेटच या मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे छोटंसं शॉप पण आहे. मग या शॉप मध्ये ही मुलं काय काय बनवतात का नाही हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो.